नेत्याच्या घरातून नेत्याचं पोरगं उभं राहिलं पडल्यावर टेन्शन असते, आपल्यासारख्याला काही धतुरा टेन्शन नसते. आसमान से टपका खजूर पे लटका घरकन घाटका. आपल्याला काय टेन्शन आहे का नाही. समजा आपल्या गलीत मार खाल्ला अपमान आहे, दुसऱ्या गलीत मार खाल्ला कपडे झटकले निघले बाहेर. एवढं मोठं टेन्शन घ्यायची काय गरज आहे. पण त्याच्यासाठी पहिले काय माहिती आहे का, केवळ पुस्तकात वाचलेला संघर्ष माणूस आपल्या दैनंदिन जीवनामध्ये रुजू शकत नाही. त्यासाठी पहिलं काम आहे की आपल्या मायबापानं पहिले चेक करायचं की आपल्या लेकराचा आदर्श कोण आहे. इथं बसलेले अनेक पोरं आहेत, मी भैयालाही सांगेल आवर्जून की बाबा धम्म परिषदेच्या माध्यमातून पहिले हे करा की आपल्या पोराच्या वागण्याचं आचरण बदललं पाहिजे. आणि आचरण बदलताना पहिले त्यांना कपडे कसे घालावेत. काही काही पोरं पाहिले आपल्या अरे जाणून बुजून आपल्या केसावरून आपल्या कपड्यावरून आपल्या जातीचा सिंबॉल आपल्याला लागला न पाहिजे. कारण जेव्हा या देशातल्या दलिंदराला घालायला कपडे नव्हते का, तेव्हा आपला बाप सुटाबुटात राहत होता. ही ओळख आपल्या बापाची होती. मग आपलं काम काय आहे, आपण राहायला कसं पाहिजे. काही काही दलिंदर पाहिले मी इथं 3दा पॅन्ट फाडणार आणि ते डायलॉग आणणार फॅशन आहे, तुझ्या तोंडावर झापडा पाहिजे फॅशन आहे ती. अरे तुला फॅशनची स्पेलिंग येणार भाऊ, आपली रेंज आहे का. काही काही पाहिले मी अख्खं पीक गायब आहे, फक्त तण ठेवलंय, अख्खं पीक गायब केलं फक्त तण ठेवलं. त्याला पुन्हा निळा पिवळा हिरवा काळा झेंडा हाणायला, बारीकसा कलर हाणायला. आणि त्याला विचारलं काय तर फॅशन आहे, स्टाईल आहे म्हणून. राज्यघटना कलम 21 नुसार बाबासाहेबांनं तुम्हाला तुमच्या शैलीनुसार तुम्हाला वाटेल त्या पद्धतीनं जगण्याचा अधिकार दिलाय. पण तो अधिकार देत असताना तुमच्या त्या जगण्यामुळं इतरांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या. केस लय मोठे वाढव, माघ बढियापैकी आहे ना काय बोलाव, पण रस्त्यानं चालताना बाकीच्या लोकांना तुला पोरगी समजून ती हा मागे येऊ नये एवढी काळजी तू घ्यायला पाहिजे. आपण वागायला कसं पाहिजे. अनेक जण पाहिले अरे आपण राहायला का पाहिजे. कारण काही लोकांना जेव्हा परिस्थिती वाईट होती, ज्यांच्याकडे कपडे नाही दिसले, काही लोकांना स्वतःच्या अंगातले कपडे त्यागले. आणि काही लोकांनी काय ठरवलं की या लोकांच्या अंगात कपडे नाही, आपल्याला या लोकांच्या अंगावर कपडे घालायचे. म्हणून एक छान वाक्य होतं, किसी नंगे को देखकर नंगा होना यह गांधीवाद सिखाता है. किसी नंगे को देखकर नंगा होना यह गांधीवाद सिखाता है. किसी नंगे को देखकर सुडबुट में लाना यह आंबेडकरवाद सिखाता है. आपलं काम ते होतं की आपलं पोरगं राहायला कसं पाहिजे. दुसरी गोष्ट, जगात सर्वात मोठा अन्याय होता पोरी हो तुमच्यावर. तुम्ही ज्या बी इथं मेकअप करून आल्यात का, जेवढ्या बी बाया इथं छान साड्या बिड्या नेसून आल्यात का. 1927ला 20 मार्चला बाबासाहेब महाड चौदार तळ्याच्या सत्याग्रहाला गेले होते. 20 मार्च 1927च्या अगोदर आपल्या बाईला आवर्जून लक्षात घ्या, घोट्यापर्यंत घोळ किंवा साडी नेसण्याचा अधिकार नव्हता. 20 मार्च 1927 पर्यंत आपल्या बाईला साडी किंवा घोळ हा घोट्यापर्यंत नेसण्याचा अधिकार नव्हता. जेव्हा पाण्याचा सत्याग्रह करायचा आहे म्हणून आपला बाप पाण्यात उतरला, एक घोट पाणी पेलं. निसर्गदत्त निर्मित असणाऱ्या पाण्यावर आमचा हक्क आहे, तो कोणता मायकाला हिरावून घेऊ शकणार नाही. आणि पाणी पेता पेता जेव्हा बाबासाहेबांना वरती पाहिलं तेव्हा हातात काठीधारी आपले लोक होते. आपल्या हातात काठी असायची ती आपल्या समाजाची ओळख होती. आपल्या हातामध्ये ती काठी असायची ती आपल्या समाजाची ओळख होती. आणि आपल्या बाईचं जे काही साडी लुगडं असेल ते गुडघ्यापर्यंत असायचं. तेव्हा आपल्या बापानं त्या ठिकाणून भीमगर्जना केली की महिलांनो, सुवर्णासारख्या ज्या बाया असतात, सवर्ण वर्गांच्या ज्या बाया असतात तसे घोळ नेसा, स्वच्छ राहा, छान पद्धतीनं मेकअप करा, छान पद्धतीनं राहा. कारण तुम्ही पण ओळखू आल्या ना पाहिजे का. तर पहिले आडनावून लोक ओळखायचे, आडनावून लोक ओळखू येऊ नाही. म्हणून सर्वात मोठं काम कोणी केलं, सयाजीराव गायकवाडांनी केलं. सयाजीराव गायकवाडांनी पहिलं काम केलं. त्यानंतर ती धुरा उचलली राजश्री शाहू महाराजांनी. राजश्री शाहू महाराजांनी डायरेक्ट आडनाव बदलून टाकले, कोणाचे आडनाव कोणाला. तरी आपले दलिंदर त्याच्यातही जात शोधायचलेत. एका जागी बसले, बाजूला बसले, त्याला ताण येत आहे. पहिलं निळा गळ्यात रुमाले, ओळखू येतं आपलंच आहे, गायभान आपलंच आहे. पण समजा अनावधाना ट्रेनमध्ये बसमध्ये कुठल्या बैठकीत बसले आणि ओळखू येईना. आता मुस्लिम धर्माचं ओळखू येईल परफेक्ट, आपलं ओळखू येईना. आपलं ओळखू येईना म्हणलं डायलॉग हाणते पहिले, तुमचं आडनाव. मग त्यांनी सांगितलं गायकवाड. आता हे कोणाला जाते, गायकवाड तर सर्वीकडेच आहे ना. मग हे त्याच्यापेक्षा पुढचं, बरं तुमच्या मामाचं गाव. मग त्यांनी सांगितलं सातोना. बरं तिथं कदम. आता पुन्हा कोमात गेलो, कदम बी कोणीकडे बी हे. मग त्याच्यात मग तुमच्या मामाचं पोरीचं मागल्या वर्षी लग्न झालं तर ती कुठं दिली, हा ती परतूरला दिली म्हणजे कांबळेला. हा कांबळे हे ब्रँड आडनाव, जय भीम, झाला इशे खलास. म्हणजे पहिली गोष्ट लक्षात घ्या, एक अलीकडे गाणं गाजलं की नाही, जाती जाती तर वाटू नका रे, हे का नाही, कष्ट केले तर माझ्या भीमाने, जाती जाती तर वाटू नका रे. म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या की बाबासाहेबांना एवढी मेहनत घेऊन आजही आपण जातीवर आलोतच. मग जातीवर येऊ द्यायचं नसेल तर पहिलं काम आहे, इथं बसलेल्या पोरींना सांगतो की पहिलं राजकीय
आपल्या समाजाचे लोक राजकारणात मोठे झाले पाहिजे म्हणून पहिलं काम केलं, दुसरं काम केलं तुमच्यासाठी. हिंदू कोड बिल म्हणजे काय होतं बरं पोरियो? हिंदू कोड बिल म्हणजे काय होतं? 10वी पास असणारे हातवर करा, कमी खाली हो. 10वी पास असणाऱ्या किती जणी आहेत? एकच पोरगी एवढ्या सातवण्यामध्ये 10वी पास. हो, 10वी पास म्हणजे 11वीलाच असतात ना ते. हा बरं, हा 10वी पास ना 11वी 12वी कोण कोण आहेत? एक. बरं पहिली पास किती जणी आहेत? बरं जाऊ द्या बापा, शाळेत झाले गेलेल्या किती जणी आहेत आतापर्यंत शाळेत गेलत्या? ह्या पुढच्या शाळेत नाहीत का? तुमचा ताण काय आहे? हा एवढ्या तुम्ही शाळेत गेल्या तर शाळेमध्ये पहिली गोष्ट लक्षात ठेवा, हिंदू कोड बिल म्हणजे काय. पोरियो, आता 14 एप्रिलला भीम जयंती येणार आहे. जगातले 197 राष्ट्र, जगामध्ये 194 राष्ट्र आहेत. 157 राष्ट्र जगामध्ये भीम जयंती साजरी करते. जगामध्ये काल पाहिलं असेल, इनो नावाच्या संघटनेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली वाहण्यात आली. कालची गोष्ट आहे. इनो नावाची संघटना, जगामध्ये इनो नावाची एक मोठी संघटना आहे जिची स्थापना 24 ऑक्टोबर 1945ला झालेली आहे. तर बाबासाहेबांनी पहिलं काम राजकारणाचं केलं, दुसरं काम महिलांचं केलं. ते महिलांचं काम कोणतं केलं? तर जुन्या काळात शर्टाचे बटन बदलल्याप्रमाणे लोक बाया बदलायची. कळलं का? पहिला दुसरा उद्धार तुमचा कसा केला? म्हणजे एका माणसाला किती बायका करता येत होत्या. पहिल्या बायकोला विचारण्याचा अधिकार नव्हता की तू लग्न काहून केलं. आता मला सांगा, याच्यात आता धमक आहे का? समजा तू घरी आहे, याच्यात डायलॉग हाणायची ताकद आहे का? नुसतं फोनवर बोल बी म्हणाव, बेमोत मार आहे का नाही? तू आणि नुसतं डोळे वटारून बी पाहिलं, हे कोमात आहे का नाही? कोमात आहे का? नुसती बायको म्हणू द्या, हो जेवण हो द्या, मला तुम्हाला बोलायचे. आबा बाबा मेलं थाड, याला ताण येते, काहीतरी आपलं पकडले बापा. म्हणजे किती मोठं टेन्शन. अरे एवढा अधिकार कोणा? एकाच माणसानं, त्यांचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. हे जे तुमचा कार्यक्रम आहे म्हणजे लक्षात घ्या, साधी गोष्ट नाही ही, साधी गोष्ट नाहीये. अरे साधी गोष्ट. आज समजा एखाद्या नवऱ्यानं, जुना काळ होता, स्त्री म्हणजे चूल आणि मोल, स्त्री म्हणजे बाहेर निघण्याचा अधिकार नाही, स्त्री म्हणजे घराच्या बाहेर नाही. नवऱ्यानं बेमोत मारलं, मार खायचा. जुन्या काळात आपली माय म्हणायची, बाई आपल्याला संसार काठापर्यंत न्यायचा आहे, म्हणायची का नाही? आता नवऱ्यानं 2-4 लातान बितान नुसतं डोळे वटारून पाहू द्या, पोलीस स्टेशनला जाऊन सांगाव, माझ्या नवऱ्यानं माझा शारीरिक मानसिक छळ केला. 100 नंबर, 5 मिनिटात गाडी वाय वाय वाय, मागं बसून येतात, मागं बसून, मागं तारा असतात का? आणि पोलीस स्टेशनमध्ये गेल्यावर बेमोत हाणतात. आणि पोलीसवाले हातावर मारत नाहीत, ते एकाच जागी मारतात ज्याचं लय काम आहे, ज्यानं खाल्लाय त्याला विचारा ना. म्हणजे ही जर पोलीस स्टेशनला जाऊन म्हणली की माझ्या नवऱ्यानं मला शारीरिक मानसिक छळ केलाय, बेमोत मारे. अधिकार कोणा दिला? बाबासाहेब लय हुशार होते. ज्या घटकावर अन्याय झाला का, पहिले त्या घटकाचं कल्याण. आणि या जगात भारत निर्माण झाल्यापासून सर्वात मोठा अन्याय तुमच्यावर झालाय. पण सध्या तुमचे एवढे दिवस भारी आहेत, फक्त पळून जाऊ नका, लय नंबर 1 दिवस आहेत. आता तुम्ही जर पोलीस स्टेशनला गेल्या आणि एका पोरानं माझ्याकडे 15 सेकंद टक लावून पाहिलं, तर डोळ्यानं विनयभंग केला म्हणून याला मरस्तोर हाणतात. नुसतं पाहिल्यावर, हात लावणं तर लांबच रे, नुसतं पाहिलं, एखाद्या पोरानं पोरीकर डोळेला वटारून जरी पाहिलं तर बाबा यानं 15 सेकंदापेक्षा माझ्याकडे टक लावून पाहिलं म्हणून पोलीस स्टेशनमध्ये याला मरस्तोर मारतात. पण ताई महाप्रश्न आहे, तुला कसं काय कळतं की त्यानं 15 सेकंदापेक्षा जास्त पाहिलंय? म्हणून तू तिच्याकडे पाहू नको. मूळ कारण ते आहे. म्हणजे त्याच्यानंतर मेन गोष्ट काय बाबा, की बाबासाहेबांना पुढे एक अधिकार दिला. समजा बायकोनं सांगितलं पोलीस स्टेशनला की नवऱ्यानं मला मारलंय, पोलीस स्टेशनवाले येतात, नवऱ्याला बेमोत आणतात. पण समजा नवरा झोपेत आहे आणि तू हा काय केलं, त्याच्या डोक्यावर उशी ठेवली आणि त्याला दन दन भगुन्यानं हाणलं. आणि समजा नवरा पोलीस स्टेशनला गेला आणि म्हणला माझ्या बायकोनं मला हाणलंय, पोलीसवाले डबल त्यालाच हाणतात. अधिकार, चाकू तरबूज पे गिरा और तरबूज चाकू पे भी गिरा, कटना तो तरबूज ही है. कार्यक्रम यायचाच आहे हो, इसेत नाही कळलं. त्याच्यानंतर 498 लय भारी कंप्लेन. नवऱ्यानं मारलं, तू म्हणली नवऱ्यानं मारलं होतं, पहिले नवरा उचलतात. तू म्हणली सासून बी मारलं होतं, सासूल बी उचलतात. तू म्हणली ननंद बी दलिंदर होती, तिला बी उचलतात. तू म्हणली मला देर पण माझ्याकडे पाहत होता आबा, त्याला तर बेमोत आणतात. अधिकार कोणामुळं? बाबासाहेबांमुळे. एवढं केलं का? त्याच्यानंतर एवढं होऊन एखादा भाऊ एखादा बाप म्हणेल मी तिचं लग्न लावलं, चला मी मोकळा झालो. नाही, 14 एप्रिल तारीख आली, तू बहीण म्हणून भावाकडे गेली आणि तिथं कान कुजबुजणारी तुझी वहिनी आहे. घरातला दलिंदर प्राणी असतो, त्याचं नाव वहिनी असते.
हा, आणि त्याच्यापेक्षा दलिंदर ननंद नावाचा प्राणी असतो. हा, हे बी लक्षात घ्या. ननंद हा, ती लग्न होईपर्यंत त्रासदायकच असती. तीच घरात कुठाने करते, माईल सांगती माय अशीच येते, फोनवर बोलती आहे ना, तिचे काठच जाड व्हायला. तर ते ननंद नावाचा फॅक्टर घातक आहे. पण सांगायचं तात्पर्य, तुझं लग्न झालं 14 एप्रिलला, तू भावाकडे गेली आणि समजा भावानं तुला साडी चोळी केली नाही. बाबासाहेबांना पुढे एक पिन आणली पुन्हा, हिंदू कोड बिल. काय केलं? वडिलाच्या प्रॉपर्टीमध्ये अर्धा हिस्सा पोरीचा असेल, वडिलाच्या प्रॉपर्टीमध्ये अर्धा हिस्सा पोरीचा असेल म्हणून इथं बसलेल्या माझ्या आईच्या वयाच्या ज्या बाया आहेत, समजा आपल्या भावाकडे गेल्या आणि तिथं समजा वहिनी आपल्या भावाला साडी चोळी घेऊ देईना, तर आता उद्यापासून एक काम करायचं, जयंती जवळ आली आताच फोन लावायचा, मी आले, रेडी राहाय, 2 पोरं, मै साडी. आणि ते जर नाही म्हणला, बाकी कागद बिगद मी सांगतो, वकील बी मी सांगतो, बढियापैकी एका तहसील कार्यक्रम ठोकून द्यायचा. भावाकडे 3 एकर शेती आहे, 2 दिवसात 1.5 एकर ह्या नावाची काय साड्या घ्यायच्यात घे, जिंदाबाद बाबासाहेब. कोणा केलं हे? बाबासाहेबानं. बरं, आता एवढंच का? आता तुला नोकरी लागण्याचा अधिकार, राज्यघटना कलम 16. तुला या देशातली कुठली नोकरी करता येते? आज भारताचे राष्ट्रपती कोण आहे? आज भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आहेत. आदिवासी समाजाची एक महिला शिक्षिका होते, राज्यपाल होते, देशाचे राष्ट्रपती होते. अरे इथल्या कुठल्या धार्मिक ग्रंथामुळे नाही, आपल्या बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानामुळं. मग तुम्हाला पुढचा अधिकार दिला, शिका. मग शिका म्हणजे काय? तू केवळ कॉलेजला जाऊन 4-5 इंग्रजी वाक्य पाठ करायचे का? एखादी मैत्रीण भेटली, तिच्यासोबत नाक वाकडं करून इथ माय बेस्टी, मग ती या तोंडावर हाणायला पाहिजे का नाही? आहे ना, एका बेस्टी. त्याच्यात एखादी पोरगी सोबत भेटली, हिच्या आणि तिचे विचार जुळले, तिच्याबद्दल स्टेटस ठेवायले विथ माय सिसो. सिसो हां, सिस विथ माय सिस. सिस काहून? सिस्टरची स्पेलिंग येईन. बरं, त्याच्यात मोबाईलचे उपकार आहेत. सिस्टरची स्पेलिंग नाही बी आली ती SIS लिहिल्यावर बाकीचं खालून येते, हॅपी H लिहिल्यावर बाकीचं खालून येते, बर्थडे B लिहिल्यावर बाकीचं खालून येते, ॲनिव्हर्सरी AN लिहिल्यावर बाकीचं खालून येते. त्यामुळं तू 12वी शिकायली, कळलं का? म्हणजे फिजिक्सचे क्लास जाऊन कॉफी शॉपमध्ये बायोलॉजी करून बापाच्या डोक्याची केमिस्ट्री करायची नाही. आवर्जून गोष्ट लक्षात घ्या. मी बोललेल्या गोष्टी ज्याला कळत नाही ते नाबालिक हे. म्हणजे फिजिक्सच्या क्लासला जाऊन कॉफी शॉपमध्ये बायोलॉजी करून बापाच्या डोक्याची केमिस्ट्री होता कामा नये. तुमचा काळ लय छान आहे. काय करायली? जी करायली. काय करायला? नीट करायला. आमच्या काळात बाप बुटान हाणायचा, जे बी करायला ते नीट कर म्हणायचा. जी नीट नव्हतंच आमच्या काळात, जे बी करायला ते नीट कर. तर ताई, तुला शिक्षणाची फार मोठी संधी आहे, ते तू शिकली पाहिजे. ते शिकताना पहिलं काम आहे, आपले पाये हे जमिनीला टच असले पाहिजे. 4-5 इंग्रजी वाक्य बोलल्यानं, शॉर्ट कपडे घातल्यानं, रील बनवल्यानं आपण तिस्मार खान होत नाही. कळलं का? ए भगुन्या तोंडाच्या, शांत बस. मोबाईल तू आहे का? मोबाईल कोणाचा आहे? तू आहे का? कितीले तू? हा, 8वीला मोबाईल कसं काय तुझ्याकडे? त्या मास्तर आणायला पाहिजे. तुझ्याकडे मोबाईल कसं काय रे? थांब 23चा पाडा म्हण. 23चा पाडा म्हण. 23चा नाही, त्याला 13चा येत नाही, त्याला 23चा म्हण दे ना. हो रे, हे मायबापाचं पहिलं काम आहे. केवळ इथं बोलबच्चन महाराष्ट्र सुधारत नाही दादा. हे पहिलं काम आहे. 8वीच्या पोराला मोबाईलचं काय काम आहे? 8वीच्या पोराला मोबाईलची गरज काय? बाबासाहेबांच्या की हयातगिरीने आपण शिक्षित झालो पाहिजे, आपण शिकलो पाहिजे, आपण मोठे झालो पाहिजे, परिवर्तन झालं पाहिजे. ते यानं होतंय काय? पोराच्या हेअरस्टाईलहून कळतंय त्याचे फॉलोअर कोण आहेत, ते कोणाला फॉलो करायले. ज्यानं डुप्लिकेट चायना घातल्यात, ज्यानं केस मोठाले केलेत, कुरुळे होईनं सराटा गरम करून कुरुळे केलेत. काही काहीचे केस कुरुळे होईनं सराटा गरम करून कुरुळे करायलेत. हो आहे का? आता ब्युटी पार्लरमध्ये एक ते यंत्र आले काळ, असं जुईंग झुपकून वळायचं. नंबर 1 आहे का नाही? जुना काळ होता, सराटा गरम केला, फिरविला वळला की केस कुरुळे व्हायचे. सांगायचं तात्पर्य एकच आहे ताईंनो, की बाळांनो, तुम्हाला शिक्षणाची संधी फार कमी आहे. बाबासाहेब समजून घेताना पहिलं काम आहे की आपण समाजासाठी काय केलं, हा फार मोठा प्रश्न आहे. आणि म्हणून तुमचं काम आहे की आत्तापर्यंत आपल्यावर अन्याय झालाय. पहिला अन्याय शेतीच्या वादातला बाबासाहेबांनी मिटवला. दुसरा अन्याय, आपल्या घरात भागीदार दुसरी स्त्री होणार नाही त्याचा अधिकार बाबासाहेबांनी मिटवलाय. तिसरा अधिकार होता शिक्षणाचा. कलम 16. आज भारताची राष्ट्रपती महिला आहे. भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती पण होऊन गेल्या. लोकसभेच्या महिला सभापती होऊन गेल्या.
इव्हन मुंबई उच्च न्यायालयामध्ये महिला न्यायाधीश होऊन गेल्या, असं भारतातलं कुठलं क्षेत्र आहे मला सांगा त्याच्यामध्ये महिला होऊन गेली नाहीये. बरं, बाबासाहेबांनी एवढा अधिकार दिला, आमचं जीन्स पॅन्ट टी शर्ट तुमच्याकडे आलं का नाही? आमची जीन्स तुम्ही घालायला लागल्या का नाही? जीन्स पॅन्ट मुलीकडे आली का नाही? टी शर्ट मुलीकडे आलं का नाही? शर्ट मुलीकडे आलं का नाही? आम्ही किती तिस्मार खान का आमच्या धमक आहे का गाऊन घालून फिरायची आहे का? पंजाबी ड्रेस घालून तू कार्यक्रमाला बसले लोक हसणार का नाही? म्हणजे काही करा, त्यांची बराबरी आपल्याला करता येईल का? ती बराबरी करता येत नाही. मग त्यासाठी पहिलं काम आहे की तू फक्त आहे त्या प्रमाणापेक्षा जास्त वागण्याचा प्रयत्न करू नको. इंग्रजी आपल्याला नाही आली तरी चालतंय. विथ माय सिस गरज नाही, विथ माय ब्रो. बर्दरची स्पेलिंग आहे ना, शॉर्टकट काढला ना ब्रो. आणि ब्रो कोण आहे? ट्युशन मधला. ब्रो कोण आहे? कॉलेज मधला. सख्या भावाला त्या झडपणी आली का? सखा भाऊ कुठे? विथ माय ब्रो. लग्न झालेली 5वी नापास डायलॉग हाणाली विथ माय हॉबी. हॉबी आणि हॉबी म्हणजे छंद. नवरा हा छंद नसतो. नवरा छंद असल्यावर गावाकडे शब्द असते बायकोचा बैल. विथ माय हॉबी. आणि आमचा दलिंदर स्टेटस ठेवायला आहे 12वी 3दा नापास. विथ माय स्वीट लाईफ लाईन. लाईफ लाईन तू सातवण्यात राहतो, ती नशिबात पाईपलाईन आहे भाऊ. लाईफलाईनच्या खाली नादी लागायचं. आपली परिस्थिती वाईट आहे. आजही आपल्या घरात जरीही घरकुल भेटले असतील तरी 90% लोक आपल्या आजही पत्रात राहतात. 90% लोक तळपत्या सूर्याखाली राहतात. आपलं एक काम आहे. जुन्या काळात आपली माय, आपली मावशी या ठिकाणी बसलेली आहे. तिला पाहुणे पाहायला आले होते. आपल्या मोठ्या बहिणीला पाहुणे पाहायला आले होते. ती एक परिस्थिती थोडी डोळ्यासमोर आणा. जेव्हा आपल्याला पाहुणे पाहायला आले तेव्हा आपल्या घरात पाहुण्याला चहा पाजण्यासाठी जे कप होते त्या कपाला कान नव्हते, म्हणून आपण आपल्या घराच्या बाजूला जो श्रीमंत आहे का त्याच्या घरातून कप आणले होते तात्पुरती आपल्या बापाच्या घराची इज्जत झाकावी म्हणून. आपल्या मोठ्या बहिणीच्या लग्नाचा प्रश्न आठवा, आपल्या माय मावशीच्या लग्नाचा प्रश्न आठवा. जेव्हा पाहुणे पाहायला आले तेव्हा आपल्या घरात कपाला कान नव्हते, म्हणून आपण कप कुठून आणले? शेजारच्या घरातून आणले. तात्पुरती आपल्या बापामुळे घराची काय होईल की बापाची इज्जत जाऊ नये बाबा. त्यानंतर आपल्या जिंदगीत आपल्या बापानं कधी पोहे खाल्ले नाही, पण पाहुणे आल्यावर आपण काय केलं? किराणा दुकानातून पाव किलो पोहे आणले, पाहुण्याला चारले, चहा पाजला. आणि तो पाहुणा सांगतो संध्याकाळी कळवतो. संध्याकाळी त्यानं आपल्या बापाला फोन केला आणि फोनमध्ये एक डायलॉग हाणला. आपली पोरगी रंगानं काळी होती, नाका डोळ्यात थोडीफार इकडे तिकडे होती. पाहुण्यानं डायलॉग हाणला, आम्हाला पोरगी यावर्षी लग्न करायचं नाही. याचा अर्थ त्या पाहुण्यानं तुला नापसंत केलंय. बाबासाहेबांना तुला अधिकार दिलाय. तो अधिकार कोणता आहे? तू शिकली पाहिजे. शाळेच्या जीवनात तू शाळा केली ना पाहिजे, नाही तर मग लग्नात तुझा बाप तुला सिलाई मशीन देते. हा, खटाड खटोड येथे पिको फॉल करून मिळेल डड्डांग. म्हणजे या काळात तू बरोबर शिकली तर तुझं काम काय? तू नोकरीला लागली पाहिजे. कळलं का? तू नोकरीला लागली पाहिजे. तू नोकरीला लागल्यावर 3 मैत्रिणी तुझ्या सोबत घेतल्या पाहिजे आणि तू पोराला पाहायला गेली पाहिजे. काळ बदलला आहे. 90% शहरामधले लग्न सध्या पोरीला हुंडा देऊन चालू आहेत. 90% शहरामधले लग्न पोरीला हुंडा देऊन चालू आहेत, हे लक्षात घ्या. 90% पोरीला हुंडा देणं चालू आहे. तुमचा काळ लय भारी आला आहे आणि पूर्ण उपकार बाबासाहेबाचे. म्हणून मी प्रत्येक ठिकाणी एक वाक्य सांगत असतो की भारतातली कुठल्या धर्माची बाई असू द्या, भारतातली कुठल्या धर्माची पोरगी असू द्या, तिनं आपल्या वैयक्तिक धर्माच्या पूजा विधी आराधना धार्मिक कार्यासाठी जात असताना अवश्य जावं. पण रस्त्याच्या कुठंतरी कानाकोपऱ्यात चौकात हात वरती करून हातात संविधान घेऊन आपला बाप उभा आहे त्या बापाच्या पाया पडून जावं. कारण तुम्हाला माणसात आणण्याचं पहिलं काम आपल्या बापानं केलंय. अरे बाबासाहेबांनी ते काम केलं. आता तो काम आहे तू 2-3 पोरी घ्यावी, बढियापैकी कार करावी, तुझ्या पोराला पाहायला जावं. पाहायला गेल्यावर यानं लाजत भुजत यावं, यानं ट्रेमध्ये चहा नावा, तुहा पायाची आडी टाकावी, तुहा चहा प्यावा आणि त्याला प्रश्न विचारावा तुझं नाव काय, त्यानं कोमात जावं. कळलं का? त्यानंतर म्हणायचं तू असं त्यानं आपलं लाजत भुजत बसावं. तुला त्याला नाव विचारावं, तुला त्याला गाव विचारावं, त्याच्या मामाचं नाव विचारावं. फक्त जाती जातीत उपजाती विचारू नाहीत. सोमस लाडवान अंधवान ते मात्र कार्यक्रम आपण करू नये. बाबासाहेबांच्या अख्खी हयात जातीच्या प्रवाहाच्या विरोधात गेली आहे. माणूस माणसात आला पाहिजे यासाठी ज्या माणसानं प्रयत्न केलेत आपलं काम आहे त्या तत्वावर आपण चाललो पाहिजे. महाराष्ट्र म्हणजे केवळ बोलवचन, भाषण ऐकायचं, नंतर आपल्याला जे पटलंय तेच काम आपण करतो. ही गोष्ट लक्षात घ्या. परिवर्तन हे मनातून झालं पाहिजे. तुला शिकण्याचा अधिकार दिलाय, छान पद्धतीनं तू शिकली पाहिजे. हे करताना इथं बसलेल्या मायबापांना एक मुलगा म्हणून विनंती आहे, जर येणारी पिढी सुधारायची असेल तर बाप या नात्यानं माय या नात्यानं पहिलं एक काम करा. तुम्ही जे बी काम करता तुमच्या घरात तुम्ही केलेल्या कामामुळे पैसा येतो का? ते जे काम तुम्ही करता ते काम तुमच्या अवलादीनं पाहिलं पाहिजे. तुम्ही किराणा दुकानात काम आले,
एक दिवस आपल्या पोरीला आपल्या पोराला आपल्या सोबत न्यायचं, बाजूला खुर्ची टाकून बसवायचं. आपण काय काम करतो हे पोरानं आपल्या अवलादीने पाहिलं पाहिजे. साला तो माय कालाल कुठल्याच हरामखोराच्या संगतीत वाया जाणार नाही. त्याला आपल्या बापाची अवकात कळाली. आपल्या बापानं पायाचं जे काही बूट आहे त्याच्यातून एक बोट बाहेर निघत असेल, ती अवकात आपल्या लेकराला कळाली. अरे बापानं आंघोळ करताना जाणून बुजून शर्ट पोरा देखत काढलं, त्या बनिलेला 5-6 छिद्र दिसले, ते पोरगं वायफळ लोकांच्या नादी लागत नाही. त्यासाठी एक काम तुम्हाला करावं लागतं की संध्याकाळी एक टाइम तुमचं जेवण तुमच्या लेकरासोबत पाहिजे, तुमचं बोलणं लेकरासोबत पाहिजे. रात्री 10:30ला पोरगं कुठलंच काम न करताना 25 ते 30च्या काळातलं आहे, त्यानं 10:30 पर्यंत वेळ केला, मरस्तोर हाना, काही फरक पडत नाही. सध्या नवीन कायदा आलाय, शिक्षकाने विद्यार्थ्याला मारायचं नाही, मारणं लांब, डोळे वटारून पण पाहायचं नाही. तुम्हाला माईचान सांगतो, येणाऱ्या 2-3 वर्षात पालक मोर्चे काढणार, पालक न्यायालयात जाणार, पालक तहसील ऑफिसला जाणार, पालक कलेक्टर ऑफिसला जाणार, कागदावर विनंती अर्ज लिहिणार, कलेक्टरला विनंती करणार, काही करा पण हप्त्यातून एकदा आमच्या गाभराला हाणायचं परमिशन मास्तराला द्या हे म्हणणार. आणि ते नाही केलं ना तर या देशात येणाऱ्या काळात प्रत्येक घरासमोर एक कॉन्स्टेबल उभा करावा लागणार. प्रत्येक घरासमोर, आजही शब्द आहे माझा, प्रत्येक घरासमोर एक कॉन्स्टेबल उभा करणार. नाही केला आजूबाजूचे भांडणं, धर्माचे भांडणं, जातीचे भांडणं, गल्ली गल्लीचे भांडणं, चौकाचे भांडणं, जयंतीचे भांडणं, हे रोखण्यासाठी ह्या महाराष्ट्रात सरकारला एक काम करावं लागणार, ह्या देशाला एक काम करावं लागणार. प्रत्येक घरासमोर एक कॉन्स्टेबल असणार. कॉन्स्टेबल असं तुमच्या दरवाजासमोर दंडुका घेऊनच उभा राहणार. तू आला आधी दरवाजा उघडणार, बाहेर कपाळ निघलं चटकन चापट, होय माझा. तू असं कागदावर लिहिणार, नोटीस देणार, दळण आणायला जायचे, ओके जाय, 5 मिनिटात वापस ये. कारण याच्यासाठी पर्याय काय, आपल्या अवलादी सुधारायचं असेल तर एक काम तुम्हाला करावं लागेल. मास्तर सध्या विद्यार्थ्याला मारू शकत नाही, पण आणखी गव्हर्नमेंटनं असा कायदा केला नाही की मायबापांना लेकराला मारण्याचा अधिकार नाही. मी तुमचं काम काय, दररोज मारू नका, पण हप्त्यातून एकदा हाना. उद्यावार चांगला आहे, सोमवार, उद्यावार चांगला आहे, सोमवार, वेळ ठरवा दुपारी 2. पुन्हा बंबम भोलेचा वार आहे, महादेवाचा आहे, वेळ दुपारी 2. काही चुको न चुको काहीच नाही, त्याला बोलवायचं, फटाफट 2 हपकारा थानायचे. त्यांनी चाललं काहून, तेरा बाप अभी भी जिंदा है, काहीच घेणं नाही. कधी कधी आपला बाप इसरला, पोरण बापाला फुलायचा, पप्पा व्हेअर आर यू, आय एम रेडी. गरजेचं आहे का, चार्जिंग गरजेची हो. चार्जिंग का गरजेची आहे, कारण बापानं हल्लं की बाहेर गेल्याचं वर्तन बदललं पाहिजे. याला कळालं आपल्या घरात, हा डायलॉग म्हणते बाहेर आहे, 20 इंच कंबर आहे, आपल्या बापानं आतापर्यंत हात लावला नाही, तू कोण आहे, हा यानं डायलॉगच होत नाही. कालच हल्लं होतं बापानं, मी पाहिलं. त्यासाठी काय, हप्त्यातून, दररोज मारू नका, दररोज मारल्यावर निबर होईल, हप्त्यातून एकदा. केवळ पोराला हाणू नका. मंगळवार आणखी चांगला वार आहे हनुमानाचा. हा, रात्री 7 वाजता स्वयंपाक बिकाक झाल्यावर हिला बोलवायचं 2 मिनिटं. माय हलून हाणतीन, माईतलं आपली लेख कशी आहे परफेक्ट माहीत असते म्हणून बापानंच 2 तरी झपके याच्यावर हाणणे. का, ही 11वी-12वीला असताना माईची साडी नेसून मेकअप करून जर स्टोरी ठेवत असेल, मग हाणायचं का नाही. समजा ही 11वी-12वीला स्टोरी ठेवायली, अय खुदा तूने मोहब्बत बनाई क्यों है, 11वीला मोहब्बत, बापा बापा, प्यार इश्क दुःख दर्द लव, हाना. हे 4-5 शब्द दिसले, तिला विचारायचं लव म्हणजे काय, त्याच्यावर ती 2 मिनिटं बोलली, मरस्तोर हाना. ती म्हणली ते समजा तिच्याकडे मोबाईल आहे, आणि त्या मोबाईलवर समजा तिनं असे 3 लडके चेहरे ठेवले, त्याचे लडके सिम्बॉल नाहीत का, पाणी गळाले, समजायचं तिचा काहीतरी मॅटर आहे, हाना. त्या दुःखात डबल दुःख, दुःखाचा वर्ग करू द्या, पण हाना. त्याच्यात तिने स्टोरी ठेवली, कुणीच नव्हतं रे काना माझ्या मना, तुझ्यासाठी आले वना, हाना. गरजेचं आहे. आपल्या अवलादी नीट करण्यासाठी पहिला एक टार्गेट कोणतं, हप्त्यातून एका वारामध्ये त्यानं काय केलंय, कोणाच्या संगतीत आहे, त्याचे आदर्श कोण आहेत, त्यासाठी पहिल्यांदा मायबापाचं पहिलं काम आहे. हो, तुम्ही चांगले पाहिजे. इथं बसलेल्या युवकांना विनंती आहे, ज्यांचे लग्न झाले त्यांना विनंती आहे, पहिल्यांदा आपल्या घरातल्या बायकोचा आपल्याला सन्मान करता आला पाहिजे, पहिल्यांदा आपल्या घरातल्या माईचा आपल्याला सन्मान करता आला पाहिजे, पहिल्यांदा घरातल्या आपल्या बहिणीचा आपल्याला सन्मान करता आला पाहिजे. प्रत्येक वक्ता काय करतो, बढियापैकी कपडे घालतो, विचार मंचावर मोठे हातवारे करतो, डायलॉग घालतो, पोरगी 7च्या आत घरात आली पाहिजे, पहिले त्या दलिंदराला हाना. अरे पोरगी 12 वाजता घरी आली तरी चालते, रात्री ट्रेननं 7 या ठिकाणी 12-1 वाजता एखादी पोरगी दिसली तर बाप या नात्यानं पहिले पोराला शिकवा. दिसलेली पोरगी संधी नाही, ती आपली जबाबदारी आहे, कारण हा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांच्या विचारांचा महाराष्ट्र आहे. इथं स्त्री जातीला सन्मान दिला पाहिजे, स्त्री जाती समोर आपण झुकलो पाहिजे. आणि यासाठी मायबापाचं पहिलं काम आहे,
अरे आपल्या लेकरांचे आदर्श कोण आहेत? आणि एक गोष्ट आहे पहा, आदर्श तपासण्याची पहिली पायरी कोणती? तुमच्या एकूण उत्पन्नाचा काहीतरी भाग समाजसेवेसाठी गेला पाहिजे, ते शिकायचं मुस्लिम धर्माकडून. तुमच्या एकूण उत्पन्नाचा काहीतरी भाग तुमच्या समाजसेवेसाठी गेला पाहिजे. आणि आपल्या इथं दलिंदर, आपलीच गाडी, आपलीच माडी ना आपल्याच बायकोची गोल गोल साडी, याच्या बाहेर काही धतुरा नाही. धम्म परिषदेत लोक जमले, ते आयोजकाला विचारणार पट्टी किती आली ती, त्याला किती दिलेत, मग उरलेत किती, हे का नाही? हे दलिंदर चाळे आपल्या इथं आहेत. सांगायचं तात्पर्य एकच आहे बाबा, एक मी समाजाचा घटक नसेल तर बाबासाहेबाचा वैचारिक म्हणून मी एक सांगेल, जिल्हास्तरीय एकच धम्म परिषद ठेवा. ठिकठिकाणी धम्म परिषद ठेवून तुमच्यातले हेवे दावे धम्म परिषद एकत्र येऊन आणू नका. जिल्हास्तरीय एकच धम्म परिषद ठेवा, अख्खा समाज तिथे एकत्र येऊ द्या, निळ्या रक्ताची ताकद कळू द्या, बाबासाहेबांचे विचार कळू द्या, मेन भंतेजी त्या ठिकाणी बोलवा, धर्माचा प्रचार करा. पण व्हायला काय माहिती का, गावागणित जयंती एकच पाहिजे, पण त्याला क्रेडिट घ्यायचंय, माझ्या मागं पब्लिक आहे, मी नेता आहे, गरज नाही. जिल्हास्तरीय एकच धम्म परिषद, अख्खे लोक एकत्र या, काय विचार प्रदान करायचं. आणि विचारमंचावर तुमच्या समाजासाठी ज्या ज्या लोकांनी योगदान दिलंय, ज्या लोकांनी धम्मदान दिलंय, त्यांचा विचारमंच बनवा. मात्र किती दिवस आपल्या धर्मातली बाई, आपल्या धर्मातला माणूस आहे ना, धोतर टोपीवर या पांढऱ्या साडीवरली बाई किती दिवस खाली बसणार, यापेक्षा एक विचारमंच बाजूला करा. याच धर्मातली एक बाई आहे, याच धर्मातला एक माणूस आहे, ज्यानं कोणाच्या तरी काम केलंय, कोणाच्या किराणा दुकानावर काम केलंय, कोणाच्या कपड्याच्या दुकानावर काम केलंय, लेकरांना शिकवलंय, त्याची पोरगी MBBS झाली, त्या मायबापाचा विचारमंचावर सत्कार झाला पाहिजे. त्यांच्यासाठी एक वेगळा व्यासपीठ तयार करा. ही सध्या काळाची गरज आहे. गरिबाने गरिबाचा सन्मान केल्याशिवाय गरिबाचा सन्मान श्रीमंत लोक करणार नाहीत. या महाराष्ट्रात, या भारतात एक डायलॉग बाजी आहे, कोणी येतंय इथं गरिबावर चांगलं बोलतंय, नंतर कार्यक्रम गरिबाचा ठोकतंय. तो गरिबाचा कार्यक्रम ठोकू द्यायचा नसेल तर पहिल्यांदा सन्मान तो व्हायला पाहिजे. विचारमंच कुठलाही असो, एखाद्या आईनं जिचा नवरा वारलेला आहे, तिनं आपल्या लेकीला शिकवलंय, त्या पोरीनं काहीतरी मोठं यश संपादन केलंय, तिचा सत्कार इथं व्हायलाच पाहिजे. तिला विचारमंच बसायला भेटलाच पाहिजे. तिनं आपल्या मनातली खतखत या विचारमंचावरून व्यक्त केलीच पाहिजे. अनेक महिलांनी त्याच्यातून काहीतरी घेतलं पाहिजे, आपल्या लेकराला शिकवलं पाहिजे. आपल्या पोरी म्हणजे इथं केवळ नट्टापट्टा करून धम्म परिषदेला यायसाठी नाहीत, तर काहीतरी आगळं वेगळं घेतलं पाहिजे, आपण शिकलो पाहिजे. आणि लक्षात घ्या, माणसं सहज मोठे होत नाही. तुमच्या गावाचा पोलीस पाटील विद्यार्थी आहे केशव, मीच पाहिलं, मला केशव इथं कसं काय, मग कळलं ह्याच गावचा पोलीस पाटील आहे. म्हणजे महाराष्ट्रात तुम्ही असं काम करा. आता तर सध्या एवढा आपला कार्यक्रम भारी झालाय, महाराष्ट्रातला असा कुठला विभाग नाही, असा कुठला तालुका नाही की त्या तालुक्यात आपलं पोरगं नोकरीला नाही. आणि आपल्याला तीच चळवळ करायची आहे. इथून आवर्जून एक गोष्ट सांगतो की आपल्यात परिवर्तन करणारं प्रभावी माध्यम फक्त शिक्षण आहे. शिक्षण घेताना एकच काम करा, हुल्लडबाजी कमी करा, व्यसनापासून दूर राहा, त्यानंतर आपल्या मायबापाचा सन्मान करा. हा विचारमंच आहे. मी प्रत्येक भाषणात सांगत असतो, देशातला कुठलाही विचारमंच असेल, देशातलं कुठलंही स्टेज असेल, तर त्या स्टेजवर बसायला पहिल्यांदा सत्ता लागते. विचारमंचावर बसलेले प्रत्येक व्यक्ती हे कुठल्या तरी पक्षाचे पदाधिकारी आहेत. म्हणजे भारतातलं कुठलंही स्टेज असेल तर त्या स्टेजवर बसायला पहिल्यांदा सत्ता लागते. इथं बसलेल्या माईनं, इथं बसलेल्या बापाकडे पाहून पोरानं विचार करायचा, आपल्या मायबापाच्या पदरात सत्ता नाही म्हणून ते खाली बसलेले आहेत. म्हणजे देशातला कुठलाही विचारमंच असेल तर त्या विचारमंचावर बसायला सत्ता लागते. आता समजा तुमच्या विधानसभा मतदारसंघाचे आमदार साहेब इथं आले, तर आमदार साहेबाला तुम्ही तुमच्यात बसविणार का इथं बसविणार? तुम्ही या विचारमंचावर बसविणार, कारण मागं सिम्बॉल सत्तेचा आहे. मागं सिम्बॉल कशाचा आहे? सत्तेचा आहे. मग तुमच्यापैकी कोणाला आमदार व्हायचंय का? बरं, जरी कोणी म्हणलं मी होणार तर बाजूच हसणार का नाही? समजा एखादं म्हणलं मला आमदार व्हायचं, बाजूच का म्हणणार तू कार्यक्रम डिलीट. बरोबर आहे की नाही? म्हणजे देशातलं कुठलंही स्टेज असो, त्या स्टेजवर बसायला पहिली पावर सत्तेची लागते. अरे त्या स्टेजवर बसण्यासाठी सत्ता आपल्यात यावी म्हणून बाबासाहेबांनं राज्यघटनेमध्ये पहिल्यांदा पॉलिटिकल आरक्षण दिलं. का? 1932ला बाबासाहेब आंबेडकर गांधीजीसोबत भांडायला येडे नव्हते. बाबासाहेबांनी का लढा दिला? अरे 1930, 1931, 1932 तीनही गोलमेज परिषदेला बाबासाहेब आंबेडकर इंग्लंडला गेलेत. लंडनच्या गोलमेज परिषदेमध्ये रॅमसे मॅग्नोच्या डोळ्यात